दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे जे आपलं दरवर्षीचा हा उपक्रम आहे तो जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन टाटा मोटर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो। आणि याच्यामुळे गाळ आपण गेले अनेक वर्ष आपण पाहिलं धरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गाळ धरणामध्ये साचलेला आहे आणि दरवर्षी आपण या प्रकारच्या जर कारवाई केली तर पाण्याचा साठा वाढेल आणि उशिरापर्यंत उन्हाळ्यामध्ये देखील पाण्याचा जलसाठा राहिल्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढल्यामुळे लोकांना पाणी मिळू शकतं आणि लोकांना त्याचा फायदा होईल, जनावरांना फायदा होईल आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। मी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, टाटा मोटर्सचे अधिकारी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारला साथ देत सरकार, शासन आणि नाम फाउंडेशन गेले अनेक वर्ष या ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम राबवते आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मशिनरीची उपलब्धता होते, मॅनपॉवरची उपलब्धता होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ आपण काढू शकतो। हा गाळ अतिशय सुपीक आहे, त्यामुळे शेतीला देखील, शेतकऱ्याला देखील हा गाळ उपयुक्त आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या गाळाचा उपयोग केला पाहिजे। शेतीसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा गाळ आहे। त्यामुळे आम्ही सरकारने एक परवाच्याच कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा झाली की जी आपली धरणं आहे दरवर्षी त्या धरणांमधला गाळ आपण मोठ्या प्रमाणावर काढला तर मोठ्या प्रमाणावर स्टोरेज कॅपॅसिटी जी पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि त्याचा फायदा त्या भागातल्या लोकांना होईल आणि म्हणून मी या उपक्रमाचं मनापासून अभिनंदन करतो। ज्यांनी याला सहकार्य केले त्या सगळ्यांना धन्यवाद देतो।